ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मुलींबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचा सोलापुरात महिलांनी एकत्र येत निषेध व्यक्त केला आहे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मुलींबाबत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरात महिलांनी आक्रमक आंदोलन केले। या वक्तव्यामुळे महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत आंदोलक महिलांनी नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी संतप्त महिलांनी नवनाथ वाघमारे यांच्या पोस्टरला जोडे मारत तीव्र निषेध नोंदवला। महिलांबाबत अशा प्रकारची वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत असा इशाराही आंदोलक महिलांनी दिला। या आंदोलनात सामाजिक नेत्या मिनल दास यांच्यासह सोलापुरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। त्यांनी कुठल्या तरी एका कार्यक्रमामध्ये म्हणाला की मराठा समाजाच्या मुली कुठल्या मंत्र्याच्या मुलं जर गोंडस असतील, सुंदर असतील, त्यांच्या घरातला पैसा बघून त्यांच्या घरात घुसतात, तर हे महिलांचा अपमान करण्याजोगं वक्तव्य जे आहे त्या नवनाथ वाघमारेने केलेलं आहे। महिला कुठल्याही जातीची असो तिचा सन्मान करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। नवनाथ वाघमारेची लायकी नाहीये, त्याला छत्रपती शिवाजी महाराजच समजलेले नाहीयेत, मराठा समाज काय आहे हेच त्याला समजलेलं नाहीये। म्हणून अकलीनं कांदे खाल्ल्यासारखं त्यांनी हे जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचा आम्ही सामाजिक संस्थेच्या वतीने ह्या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत। कुठल्याही समाजाची महिला असू द्या, आम्ही फक्त मराठा समाजाची महिला म्हणून नाही, पण कुणी जरी असा महिलांचा अपमान करत असेल तर या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवून घेणार नाही। आज एक शिवकन्या म्हणून या ठिकाणी मी नवनाथ वाघमारेला चॅलेंज देत आहे, तो कधीही सोलापूर शहरामध्ये येऊ द्या। ज्यावेळेस मला कळेल त्यावेळेस त्याच्या थोबाडाला काळं फासल्याशिवाय मी शांत बसणार नाही। या नवनाथ वाघमारेवरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याला अटक करण्यात यावी, कारण दोन जातींमध्ये तेढ निर्माण करायचं काम, सामाजिक शांतता बिघडवण्याचं काम आणि महिलांचा अपमान करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी गुन्हाही दाखल करणार आहोत। वादग्रस्त वक्तव्याबाबत नवनाथ वाघमारे यांनी स्पष्टीकरण द्यावे आणि महिलांचा सन्मान राखावा अशी मागणी यावेळी करण्यात आली।